brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। ओमराजे निंबाळकर फक्त धाराशिवच नव्हे तर आसपासच्या सोलापूर आणि लातूरसह महाराष्ट्रभरात आक्रमक खासदार म्हणून ओमराजेंची ओळख। उद्धव ठाकरेंचा निष्ठावान शिलेदार म्हणून ओमराजेंकडे पाहिलं जातं। धाराशिवचं राजकारण तसं नेहमीच तापलेलं, मात्र गेल्या काही दिवसात हे राजकीय वातावरण आणखी स्फोटक बनलंय। त्यातच ओमराजेंची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते। या पोस्टमधून ओमराजेंनी जनतेच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केलाय। यासोबतच नेहमीच्या स्टाईलने विरोधकांनाही इशारा दिलाय। ओमराजेंनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय, त्यांच्या निशाण्यावर कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। ओमराजेंनी जनतेसमोर हात जोडलेल्या फोटोसह जी पोस्ट केली आहे त्यात गेल्या काही दिवसात तुळजापूर आणि धाराशिवमध्ये गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख आहे। या पोस्टमधून ओमराजे म्हणतात, जेव्हा युद्धात जिंकता येत नाही तेव्हा सुरू होते कट कारस्थान। सार्वजनिक आयुष्यात असताना मी एकच नियम पाळला, कायम जनतेच्या सहज उपलब्ध असेल आणि शक्य तसे त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा। हे करताना माझे आणि लोकांचे असे नाते जुळून आले की मला त्यांच्या मनातून कोणीही काढू शकत नाही। निवडणुकीत विरोधक वारेमाप पैशाचे वाटप करूनही जिंकू शकत नाहीत हे त्यांनी सारखे अनुभवले। मला लोकांनी दिलेले 3,30,000चे मताधिक्य हेच यांच्या पोटदुखीचं मुख्य कारण आहे। जेव्हा तुम्ही युद्धात जिंकू शकत नाही तेव्हा कटकारस्थान करून निदान प्रतिमा तरी मलिन करू असा आसुरी आनंद घेण्याचे काहींचे मनसुबे आहेत। त्याच नियोजनाचा भाग म्हणून खोटं बोल पण रेटून बोल या नीतीने विरोधक मला टार्गेट करत असताना मी काय आहे हे जनता जाणून आहे। ज्या ड्रग्जबद्दल मी सगळ्यात पहिले संसदेत आवाज उठवला, प्रेस घेऊन सत्य समोर आलेच पाहिजे, त्या प्रकरणात मुद्दाम सातत्याने आरोप करून विरोधक राजकीय पोळी भाजतायत। मी राजकारणात पैसे कमावण्यासाठी आलो असतो तर आतापर्यंत गद्दारी करून शेकडो कोटींची माया सहज जमवली असती, पण मला राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी पैशांची गरज नाही। आता या सर्व प्रकरणाचा मीच पाठपुरावा करणार आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार। लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही जे प्रेम कायम दाखवत आहात ते असेच ठेवा, बाकी खोट्या लोकांना हा ओमराजे पुरून उरतो। अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी भावना मांडल्यात। या पोस्टनंतर ओमराजेंनी त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राणा जगजितसिंह पाटलांना जाहीर इशारा दिल्याची चर्चा धाराशिवमध्ये रंगली आहे। 2 दिवसांआधीच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटलांमध्ये खडाजंगी झाली होती। त्यानंतर ओमराजेंनी ड्रग्ज प्रकरणावरून आवाज आणखी बुलंद करत मास्टरमाइंडचे आणि त्याला मदत करणाऱ्याचे नाव समोर आणण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे धाराशिवमधील वातावरण आणखी काही दिवस राजकीयदृष्ट्या आणखी स्फोटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या व्हिडिओत इथेच थांबूयात। ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे की चूक? ओमराजे ज्या ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख करत आहेत त्यामागे कुणाचा हात आहे? ओमराजेंची प्रतिमा मलिन करण्याचा कुणाचा कट आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।